पण असं वाटतंय की ती जणू सांगत होती की या गडावर तिला प्रकट व्हायचंय, तिला इथं यायचंय. पंत, या गडावर आई भवानीचं स्थान. आधीच हा गड दुर्गम आणि बिकट, आणि त्यात साक्षात भवानी इथं प्रकट झाली. मग तर या गडाला जिंकणं साक्षात कळी काळालाही अशक्य होऊन जाईल. पंत, अहो खरं बोलतात महाराज. आई भवानीनं तुम्हाला आदेश दिलाय आणि प्रकट होण्याचा मानस व्यक्त केलाय, आणि हे तुमच्या हातून होणारं पुण्य कार्य हिंदवी स्वराज्याला अजून बळकटी आणि पुण्याही देईल महाराज. ठीक आहे, जशी तिची इच्छा. आपण तिच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू. एक उत्तम मूर्तिकार शोधा, जो अशी मूर्ती घडवेल जिच्यात आई भवानीचं तेज, करुणाभाव आणि सामर्थ्य असा त्रिवेणी संगम दिसेल. लागा कामाला. राजांचा आदेश ऐकताच सरदार निघाले. हा अत्यंत पवित्र आहे, आणि म्हणूनच अशी मूर्ती घडवण्यासाठी एक अत्यंत कुशल आणि सात्विक असा श्रेष्ठ मूर्तिकार हवा आहे. खरं आहे, सह्याद्रीच्या कुशीतला दगड वापरून अगदी जिवंत वाटेल अशी मूर्ती घडवू शकेल असा शिल्पकार पाहिजे. मी बहिर्जींना सांगतो, त्यांच्या हैराणपैकी कुणाकडे तरी माहिती असेलच. आणि अखेर एक दिवस एक हिरोजी बाबा, पांडुरंगाच्या पंढरपुरात एक शिल्पकार घावलाय. नाव दत्ता जीवनारे, लय जबर हात आहे त्याचा. अहो, समोर मनासारखा दगड असला आणि हातात छिन्नी हातोडा असला की त्या दगडात अक्षी जीव फुकतोय बघा त्यो. बघितलं, बहिर्जीला नुसता सांगावा धाडला आणि 4 दिवसात बातमी घेऊन त्याचा हेर हजर. अहो, हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा असं म्हणतात बहिर्जींना. ते काही उगाच नाही. अहो, महाभाग्याची बातमी घेऊन आले थेर तुम्ही. जा, अहो त्या दत्ता होणाऱ्यांना घेऊन महाराजांसमोर सादर करा. तूच का तो शिल्पकार? वैराज, मूर्त्या घडवणं आमचा पिढीचा धंदा आहे. वाडवडिलांपासून करत आलोय नवं का? अव हातात छिन्नी हातोडा असला की मूर्ती घडवायची, आणि एखादं तालवाद्य असलं तर कानाला ग्वाड लागल असा ताल घडवायचा. अहो, म्हणून तर आमासनी गडशिबी म्हणतात. मूर्तिकार हा गड फक्त गड नाही, तर स्वराज्याचं हृदय आहे. या गडावर आपली कुलदैवता आई तुळजाभवानी विराजमान व्हावी हा मानस ठेवून आज तुला बोलवलं आहे. आता आई तुळजाभवानीची अशी मूर्ती घडवा की त्यातून मातृशक्ती झळकली पाहिजे, आणि हे कार्य तुमच्या हातून व्हायला हवं. राज, अव गेल्या जन्मी लई मोठं पुण्य केलं असणार बघा. अव म्हणून तर तुम्ही मला हे काम दिलं. जीव पणाला लावल. काम सुरू झालं.